नमस्कार, मी संजय बोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. आज परत विषय घेऊन आलोय पडळकर प्रकरण. हे परत चिघळलंय का? तर हो, पडळकर प्रकरण हे चिघळलेलंच आहे. याचं कारण गोपीचंद पडळकर यांचा दसरा मेळावा. यांनी काल दसरा मेळावा घेतला आणि त्याच्यामध्ये हल्लाबोल करताना जयंत पाटलांच्या पत्नी, त्यातल्या कुठल्या पत्नीचं मंगळसूत्र मी चोरलं हे त्यांनी सांगावं असं म्हणून हल्लाबोल केला. म्हणजे आता हे वैयक्तिक ह्यांचे हेवे दावे तर दिसत आहेतच आपल्याला, परंतु हे प्रकरण थांबेल म्हणताना परत वाढायलाच लागले. मग गोपीचंद पडळकर यांनी ही टीका केली. आता जयंत पाटील समर्थक ग बसतील? अजिबात ग बसणार नाहीत. कारण जयंत इशारा हे खूप झालं ना. या गेल्या महिन्याभरात आपण बघतोय काय काय चाललंय. जयंत इशाऱ्यामुळं कुठंतरी ही सभा पण इशारा सभा चंद्रकांत दादांनी रद्द केली का काय, पण एकदमच त्याला कलाटणी काय मिळाली? हा दसरा मेळावा. परत पडळकर आक्रमक झाले आणि चौफेर टीका केली, चौफेर हल्ला केला जयंत पाटलांच्यावर. आणि आता हे प्रकरण राज्याचे दिग्गज नेते म्हणजे देवाभाऊ मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे म्हणजे जयंत पाटलांचे नेते शरद पवार यांनी गंभीर घेतलेले आहे. आता दसरा मेळावा जो झाला पडळकरांचा, हे त्याच्यात केलेला हल्लाबोल याची दखल घेतलेली गेलेली आहे. आणि आता हे दोन दिग्गज नेते बोलणार आहेत की आता हे प्रकरण थांबलं पाहिजे, ह्याच्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आता काय प्रयत्न? ह्याच्यामध्ये पहिला मुद्दा असा असणार आहे की माफी कुणी मागायची, ही चर्चा आहे आता मुंबईमध्ये. पहिला माफी कुणी मागायची तर जयंत पाटील यांनी माफी मागितली पाहिजे, हे पडळ समर्थकांचं मत आहे. कारण आतापर्यंत त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले गेले, मंगळसूत्र चोर म्हटलं गेलं. हे कुणी केलं? जयंत पाटलांनी केलं. मग सुरुवात तुम्ही केली आहे, मग सुरुवातीला माफी तुम्हीच मागितली पाहिजे, पडळकरांचं म्हणणं साहजिक आहे. पण जयंत पाटील समर्थक ह्याला तयार होतील का? जयंत पाटील असे सहजासहजी पडळकरांची माफी मागतील का? मग ही माफी मागायला पवार साहेबांनी दबाव आणला पाहिजे. पवार साहेबांनी जयंत पाटलांना सांगितलं पाहिजे की ह्याच्या बाबतीत पत्रक काढावं आणि कुठंतरी हा विषय संपून टाकावा. आणि अशा चर्चा वर चालू आहेत. कारण देवाभाऊंचं सुद्धा स्पष्ट मत हेच असणार आहे की पडळकर हे पहिल्यांदा माफी मागणार नाही. कारण पहिला तुम्ही चूक केली आहे, क्रियेची ती प्रतिक्रिया आहे. मग अशा वेळेला देवाभाऊंची ही भूमिका असेल तर पवारसाहेब पण हे मान्य करणार का? कारण ते इशारा सभा झाली असती ना, ती चर्चा झालेली, तर नंतरच्या काळात शरद पवार हे आक्रमक होणार होते अशी बातमी होती. परंतु कारण पडळकरांनी म्हणजे त्याच्या आधीच सगळा दंगा घालून टाकल्यामुळं हे आता राज्य लेवलला चर्चा चालू झाली आहे. आणि ह्या दोघांचं कसं मिटवायचं आणि पहिला माफी कुणी मागायची, मग त्याचा मुहूर्त आता हुडकायला लागले. आता चंद्रकांत दादा पाटील यांनी जी इशारा सभा घेतली, ती इशारा सभा मोठी घ्यायची होती, ती रद्द केली. आणि त्याच्याऐवजी ऑनलाईनवर त्याच्यावर काहीतरी ते आज उद्या ह्याच्यात होऊन जाणार आहे, ते आजच होणार आहे काहीतरी त्यांची ती सभा. आणि प्रकरणावर पडदा टाकायचं हे चंद्रकांत दादा पाटील यांचं स्पष्ट मत होतं. कारण हे वाढवणं अर्थ नाही, कारण हे राजकारण सगळी जनता बघते आणि जनतेला हे मान्य नाही. हा असंस्कृतपणा चालू झालेला आहे आणि याची सुरुवात जयंत पाटलांनी केली असं पडळकरांचे आरोप आहेत. आणि पडळकर हे माफी मागणार का? तर ते कधी मागतील? देवाभाऊंनी सांगितलं तर माफी मागतील, परंतु जयंत पाटलांनी सुरुवातीला माफी मागितली तरच ते तयार होतील आणि देवाभाऊ सुद्धा त्यालाच तयार होतील. त्यामुळे हे सगळं प्रकरण आता दिग्गज नेते आणि ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी पक्षाचे शरद पवार साहेब यांनीच याच्यात काहीतरी आता देवाभाऊ आणि ते दोघांनी बसून मध्य काढला तर हे प्रकरण थांबणार आहे. नाहीतर हे उद्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये प्रचंड मोठं म्हणजे फिजिकली मारामाऱ्या झाल्या तरी ते काय आश्चर्य वाटायचं कारण होणार नाही. होऊ शकतात. एवढं प्रकरण आता टोकाला जाऊन पोहोचलेलं आहे आणि हे चांगलं नाही. त्यामुळे ह्याच्यावर पडदा पडला पाहिजे. पण पडदा पाडतील हे नेते अशी अपेक्षा आपण धरायला हरकत नाही. आणि कदाचित चंद्रकांत दादा याच्यात मध्ये काढू शकतात असं बोललं जाते. कारण जिल्ह्यातले नेते बसतील आणि देवाभाऊ आणि शरद पवार राज्यात बसतील आणि ह्याच्यात मार्ग काढतील. दोन्ही नेते ऐकतील आणि ऐकावेत अशी अपेक्षा सगळ्यांची असणं साहजिक आहे. आता जयंत पाटील समर्थक परत चिडलेले आहेत आणि त्याच्यातनं काहीतरी अनर्थ घडण्यापेक्षा ह्याच्यात मार्ग काढावा अशी अपेक्षा आहे. आणि शरद पवार
आणि देवाभाऊ यांची लवकरच भेट होईल आणि मुहूर्त निघेल अशी अपेक्षा धरायला हरकत नाही. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.